हम्पीमध्ये एक असे मंदिर आहे ज्याची सावली ही मंदिराच्या उलट दिसते। हो, तर मी बोलत आहे हम्पीमधल्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या विरूपाक्ष मंदिराबद्दल। हे मंदिर भगवान शिवचे रूप असलेल्या विरूपाक्षांना समर्पित आहे। तुंगभद्रा नदीच्या काठी असलेल्या या विरूपाक्ष मंदिराचा इतिहास हा 7व्या शतकापासून आहे। या मंदिराची एक अद्भुत करणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतील बाजूला एका भिंतीवर पडणारी मंदिराची उलट सावली। ही सावली उलट का पडते हे माहित नाही, पण हे आपल्या प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आणि विज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे। हे आश्चर्यचकित करणारे दृश्य बघून आम्ही गेलो याच मंदिराचे मुख्य आकर्षण असलेल्या लक्ष्मीचे दर्शन घ्यायला। लक्ष्मी समोर नतमस्तक झालो आणि तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही आलो विरूपाक्ष मंदिराच्या जवळच असलेल्या कडलेकालू गणेश मंदिरमध्ये। या मंदिरात आपल्या गणपती बाप्पांची अखंड दगडाने बनलेली तब्बल 15 फूट उंच मूर्ती आहे, तर तुम्ही नक्की बघा। हम्पीमध्ये आमच्या आम्याचा भाऊ राहतो आणि त्यांनी त्यांच्या केळीच्या बागेत आमच्या जेवणाची एकदम उत्तम सोय केली होती। एवढ्या कडक उन्हात शेतात बसून घरचे जेवण मिळणे म्हणजे निव्वळ सुख। पोटभर जेवून आम्ही आमच्या मनाची शांती केली आणि पोहोचलो विठ्ठल मंदिरमध्ये। या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या 50 रुपयाच्या नोटवर असलेले दगडी रथ। हा रथ एकाच दगडामध्ये कोरलेला असून आपल्या भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। मंदिर थोडेसे आतमध्ये आहे, पण तिथे जाऊन येण्यासाठी वाहनाची सोय आहे। तुम्ही इकडे संध्याकाळच्या वेळेला जा, कारण मंदिराच्या मागच्या बाजूला सुंदर असा सनसेट दिसतो। पुढच्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये हम्पीचा 2 दिवसाचा प्रॉपर प्लॅन सांगेल, त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।